हॅलो 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 सर. यस सर. आता सुरू करतो 1-2 मिनिटांमध्ये. प्लीज ऑडियन्स आपले सगळे जे मोबाईल फोन्स असतील किंवा ते म्यूट करा, म्हणजे माझा आवाज सगळ्यांना ऐकू येईल आणि कुठलाही नॉईज डिस्टर्बन्स होणार नाही. आजचा जो विषय आहे, हॅलो, कृपा करून आपले मोबाईल फोन्स म्यूट करा आणि आजच्या ज्या विषयाबद्दल मी सांगणार आहे ते कृपा करून लक्षात घ्या. प्लीज आपले मोबाईल फोन्स बंद करा आपले. प्लीज मोबाईल फोन्स म्यूट करा, म्हणजे माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. प्लीज. हॅलो हॅलो, आपले मोबाईल फोन्स पहिले बंद करा प्लीज. हॅलो, तुमचे मोबाईल फोन जर तुम्ही बंद केले नाही तर मला बोलता येणार नाही. आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे ज्ञानाधिष्ठित समाजाकडे. आपल्या सर्वांना या विषयाचं महत्व सांगण्यापूर्वी मला आपल्याला हॅलो सुनील पाटेकर सर, प्लीज म्यूट करा. सुनील पाटेकर, म्यूट करा तुमचा व्हॉइस. फोन बंद करा, त्याच्याशिवाय ऐकू येणार नाही बरोबर सगळ्यांना. तर आता सगळ्यात पहिले तर मला जी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावयाची आहे ती म्हणजे आजच्या विषयाची पार्श्वभूमी. आज जगातल्या जवळपास 265 देशांपैकी फार थोडे देशच खूप प्रगती पथावर आहेत आणि अनेक देशांना अजूनही प्रगतीचा मार्ग सापडलेला नाही. खरं पाहिलं असता अनेक देशांमधील भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक स्थिती सारखी असून सुद्धा विकासाच्या मार्गावर मात्र काही देश फार पुढे गेले आहेत आणि काही देशांना अद्यापही विकासाची कल्पनाच समजली नाही असे म्हणायची पाळी येत आहे. असं का झालं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला एखाद्या चांगल्या राज्याची कल्पना कशी असते हे लक्षात घेतलं पाहिजे. खूप वर्षांपूर्वी, काही शतकांपूर्वी चाणक्यानी सुशासनाची जी कल्पना मांडली होती ती आजही तशीच्या तशीच योग्य, आणखीन सर्वांना योग्य वाटणारी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार प्रजेच्या सुखातच राजाचं सुख आहे. राजाने आपलं सर्व हित प्रजेच्या हितामध्ये पाहिलं पाहिजे. जो राजा प्रजेचं हित करत नाही त्याला प्रजा देखील स्वीकारत नाही आणि त्या राज्याचा विनाश होतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. आपण पाहिलं असेल कोणे एकेकाळी काही देश, काही संस्कृती फार मोठ्या प्रमाणात प्रगती पथावर होत्या. सगळ्यात चांगलं उदाहरण इजिप्तचं देता येईल. एकेकाळी जगाचा आदर्श असणारा हा देश, ही संस्कृती अनेक कारणांमुळे पुढारलेली होती. आपण पिरॅमिड, स्फिंक्स यासारख्या गोष्टींचा विचार करतो. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटत असेल की एवढ्या महान कलाकृती 4000 वर्षांपूर्वी, 5000 वर्षांपूर्वी या देशात कशा निर्माण झाल्या असतील. पण आज इजिप्त कुठे आहे? तर आज हा जगातल्या सगळ्यात अप्रगत देशांमध्ये कुठेतरी थांबतो. दुसरी गोष्ट, या देशाच्या विकासाची गती फारच मंदावलेली आहे. हीच बाब ग्रीसच्या बाबतीतही आहे. ज्या देशांनी जगाला साहित्य, नाट्य, विज्ञान, शास्त्र, प्रशासन, कायदा यासारख्या अनेक गोष्टी दिल्यात, तोही देश आज युरोपमधला एक आजारी देश आहे. इजिप्तचा, रोमचा किंवा ग्रीसचा का पराभव झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे. या सर्व महान संस्कृती होत्या
परंतु एका विशिष्ट प्रक्रियेमुळे हळूहळू या सर्व देशांचा विनाश झाला. हे सर्व देश मागासलेले झाले. त्याचं कारण त्यांच्या अंतर्गत विनाशामध्ये आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्या देशांना कृपा करून बोलू नका. हॅलो, कोणीतरी बोलत आहे. हॅलो, प्लीज फोन बंद करा तुमचा. हॅलो, हॅलो, फोन बंद करा. हॅलो, हॅलो, फोन बंद करा म्हणा त्यांना, त्याच्याशिवाय मी बोलू शकत नाही. हॅलो, विठ्ठल अंबर, फोन बंद करावा प्लीज. एनिवे, हॅलो, पुढे आहे का? इजिप्त किंवा रोमचा विनाश हा त्यांच्या अंतर्गत विनाशामुळे झालेला आहे. हीच गोष्ट चीनच्या बाबतीत देखील सत्य आहे. एकेकाळी चीननी जगाला अनेक चांगल्या देणग्या दिल्या. प्रशासन असेल, कागद असेल, गनपावडर असेल, या सर्वांचा शोध या देशामध्ये लागला. अनेक प्रकारच्या नवीन तंत्रांचा, नवीन उपकरणांचा शोध या देशामध्ये लागला. साहित्यात सुद्धा या देशांनी मोठी प्रगती केली होती. परंतु जवळपास नंतरचे 2000 वर्ष हा देश अक्षरशः निद्रावस्थेत होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचीच घ्यायला पाहिजे. एकेकाळी आपल्या देशाला आपण सोन्याचा धूर जिथे राहतो असा संपन्न देश मानत होतो. 1000 वर्षापर्यंत या देशाने सगळ्या जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखविला. पण आज हा देश स्वतःच प्रकाशाच्या शोधात हिंडत आहे. या सर्व संस्कृतींचं, मग इजिप्त असेल, ग्रीस असेल, रोम असेल, भारत असेल, यांचा विनाश का झाला हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला ज्ञानाधिष्ठित समाजाची आवश्यकता आणि तिचं महत्व लक्षात येईल. सगळ्यात पहिले तर ज्या ज्या देशांमध्ये ज्ञान निर्मितीची प्रक्रिया, मग नवीन ज्ञान असेल, जुन्या ज्ञानाचे नवीन पैलू असेल, विकसित होत नाहीत, तो देश हळूहळू मागासलेला जातो. ज्या देशात कल्पकतेला, प्रतिभेला, विकासाच्या नवीन कल्पनांना चालना मिळत नाही, ज्या देशावर परकीय आक्रमण खूप वर्षपर्यंत झालं असेल आणि राहिलं असेल, ज्या देशाला स्वतःच्या अस्तित्वाचाच शोध लागला नसेल, स्वतःचं व्यक्तिमत्व ज्या देशांनी हरवलं असेल, ज्या देशात आत्मसन्मान नसेल, ज्या देशाची वृत्ती अल्पसमाधानाची असेल आणि ज्या देशात कल्पकतेला, नवीन शोधांना महत्व नसेल, असे सर्व देश सामान्यपणे मागे जातात. ज्या देशांमध्ये आहे तसेच राहणं, जैसे ते वृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं, भौतिक सुखांना धिक्कारलं जातं, नवीन प्रगतीला धिक्कारलं जातं आणि केवळ आपल्या भूतकाळावर ज्या देशाला मोठा वैभव वाटतं, अभिमान वाटतो, अशा देशांचा नंतर विकास होत नाही. आणि म्हणून जर आपल्याला एका चांगल्या संपन्न देशाची कल्पना करायची असेल तर त्याच्याकरता आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्वाची बाब, सर्व संस्कृतींचा विनाश त्यांच्या आत्मवंचक वृत्तीमुळे झालेला आहे. स्वतःला मोठं समजायचं आणि आपल्यात प्रगती किंवा बदल घडवून आणावयाचे नाही, आपल्यापाशी जे काही आहे ते सर्व काही चांगलं आहे, अशा प्रकारचा एक दुराभिमान असायचा. त्याच्यामुळे या देशांचा विकास झालेला नाही. दुसरी महत्वाची बाब जी आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक पिढीने काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे, नवीन ज्ञान निर्माण केलं पाहिजे. परंतु तसं होत नाही. कल्पक विचारांना त्या देशामध्ये चालना किंवा स्थान मिळत नाही. आतापर्यंत आपण जेवढी प्रगती केली आहे ती पुरेशी आहे असं या देशांना वाटायला लागतं आणि त्यामुळे हे देश प्रगतीपथावर पुढे जाऊ शकत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यामध्ये काही देशांची प्रगती मंदावलेली आहे, खुंटलेली आहे, थांबलेली आहे आणि त्यामुळे या देशांना पुढे जाता आलं नाही. आजची या देशांची काय परिस्थिती आहे हा विचार आपण लक्षात घेतला तर असं लक्षात येईल की भारतात एक्सेप्ट चीनचा अपवाद वगळता ग्रीस, भारत, रोम, इजिप्त हे सर्वच देश अद्यापही प्रगतीपथावर नाहीत. प्रगतीच्या एकंदरीत मोजमाप केलेल्या निकषांवर त्यांची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
या देशांमध्ये अंतर्गत बदल होत नाही आहेत. या देशांमध्ये उलट अंतर्गत संघर्षालाच फार मोठी चालना मिळाली आहे. समन्वय आणि सामंजस्य या गोष्टी तिथे अभावानेच दिसून येत आहेत. एखाद्या देशाला ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला पाहिजे, ज्ञानाचा अभिमान वाटायला पाहिजे, अशा गोष्टी या देशात होत नाही. याला एक शब्द आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. याला म्हणतात क्विसेन्स ट्रॅप, म्हणजे एक प्रकारचा सापळा. हा सापळा कशा प्रकारचा आहे की ज्या देशांमध्ये क्षमताच कमी असते, ज्या देशात कौशल्याचा अभाव असतो, ज्या देशात ज्ञानाचा अभाव असतो, तिथे नवीन ज्ञान नवीन कौशल्याचा विकासच होत नाही. कारण आहे त्याच्यापेक्षा वेगळं करण्याची चालना, प्रवृत्ती आणि प्रोत्साहन त्या देशांना मिळत नाही. आणि ज्या गोष्टींनी प्रगती होणार आहे अशा गोष्टी न मिळाल्यामुळे परत मागासलेपणाच्या दिशेनेच त्या देशांची प्रगती होत राहते. एक प्रकारे ते देश खालीच जात राहतात. अनेक देशांना हा अनुभव आज येत आहे. विशेषतः काही आफ्रिकन देशांमध्ये हा अनुभव तर सातत्याने येत आहे. मी याच्याबद्दलचा तुम्हाला भारतातला एक छोटासा प्रयोग सांगणार आहे. हा प्रयोग लक्षात घेण्यासारखा आहे, कारण या प्रयोगाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. डेव्हिड मॅक्लिलँड नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाला संयुक्त राष्ट्रसंघाने एका अभ्यास गटाचं प्रमुख म्हणून नेमलं होतं. हा अभ्यास गट कशा करता होता, तर जे काही विकसनशील देश होते भारतासकट, 1970च्या अगोदरची ही गोष्ट आहे, त्या देशांमध्ये प्रगती का होत नाही आणि त्याच्याकरता काही निवडक मागासलेले जिल्हे निवडून त्यांना तेथील शेतकऱ्यांना, तिथल्या लोकांना मोठी आर्थिक मदत देण्यात आली. भारतामधल्या ओरिसा प्रांतातील कलहंडी नावाच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सतत 3 वर्ष मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य करण्यात आलं. त्यांना पशु म्हणजे बकऱ्या, बैल देण्यात आली, शेतीची साधनं देण्यात आली. 3 वर्ष पद्धत दिल्यानंतर हा प्रयोग बंद करण्यात आला आणि 1 वर्षाचा अवधी सोडण्यात आला. मग पुन्हा या प्रयोगाचा त्या लोकांवर काय प्रभाव झाला हे शोधण्याचा प्रयास झाला. यात असं लक्षात आलं की ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली होती त्यांची प्रगती झालेली नाही. त्यांच्या आर्थिक सामाजिक अवस्थेत फारसा अनुकूल बदल घडून आला नाही. असं का झालं हे मॅक्लिलँड यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं लक्षात आलं केवळ भारतातच नव्हे तर अनेक आशियाई देशांमध्ये याच प्रकारची परिस्थिती दिसून येत आहे आणि अशाच प्रकारची दुरावस्था, अनास्था त्या शेतकऱ्यांमध्ये किंवा ज्यांना ज्यांना मदत केली होती अशा लोकांमध्ये दिसून येत आहे. त्याचं काय कारण आहे हे शोधण्याचा श्री मॅक्लिलँड यांनी मोठाच प्रयत्न केला. त्यांच्या असं लक्षात आलं की केवळ आर्थिक मदतीने समाजाची प्रगती होत नाही, त्यासोबतच प्रगतीला चालना देणाऱ्या, उत्तेजन देणाऱ्या, प्रगतीला उपकारक असणाऱ्या इतर घटकांची उपस्थिती देखील तेवढीच आवश्यक आहे. जर हे घटक उपस्थित नसतील तर त्या देशांमध्ये अपेक्षित प्रगतीचा दर साधला जात नाही. आणि त्याच्यावर आधारावर श्री मॅक्लिलँड यांनी एक नवीन प्रतिमान मांडलं. त्याला म्हणतात अचिव्हमेंट मोटिवेशन, प्रगतीचा कामना करण्याची प्रोत्साहन. ज्या ज्या देशांमध्ये प्रगतीला चालना देणारे घटक उपस्थित असतात त्या देशांमध्ये आर्थिक सामाजिक प्रगती आणि बदल घडून येतात. या उलट ज्या देशांमध्ये असे घटक नसतात आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन नसतं त्या देशांमध्ये मात्र ही प्रगती घडून येत नाही. मॅक्लिलँड यांच्या अभ्यासातून अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती सिद्ध झाली असेल तर ती म्हणजे समाजाच्या आर्थिक बदलांसाठी, समाजाच्या भौतिक बदलांसाठी केवळ पैसा पुरेसं साधन नाही, तर त्यासोबतच कोणीतरी आवाज करत आहे. कृपा करून आवाज करू नका. कृपा करून आवाज करू नका. त्यासोबतच त्यांना उपयुक्त असे सर्व इतरही घटक आवश्यक असतात आणि त्यामध्ये प्रेरणा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्या समाजात विकासाला प्रेरणा देणारे घटक उपस्थित असतात, नवीन काहीतरी करायची चालना देणारे घटक असतात, त्या समाजातच प्रगती होत असते. मॅक्लिलँड यांच्या या शोधातून इतर अनेक गोष्टी पुढे आल्या. आज आपल्या सर्व देशांच्या जो प्रयोग किंवा जो प्रयास करतो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर त्या देशात प्रगतीला चालना देणाऱ्या, प्रगतीला मदत करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन कसं देता येईल त्याचं तुम्हाला मी आणखीन आता एक उदाहरण देणार आहे. हे लक्षात घेण्यासारखं उदाहरण आहे.
हे उदाहरण जपानचं आहे. मी या संपूर्ण सादरीकरणामध्ये जी उदाहरणं देणार आहेत ती साधारणपणे फार लक्षणीय अशा देशांची आहेत. जपानचा 1854 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने पराभव केला. केवळ 300-400 सैनिक असणाऱ्या कमांडर पेरी नावाच्या सेनाधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली अमेरिकेतल्या काही लोकांनी जपानवर आक्रमण केलं आणि त्यांचं एक बेट सहजपणे जिंकून घेतलं. जपानच्या लोकांना याचा मोठा आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं झालं असेल. जपान आपला हा पराभव पचवू शकला नाही. त्यानंतर जपानमध्ये एक नवीन राजा गादीवर आला 1867 मध्ये. त्याचं नाव होतं मेजी. त्यांनी ह्या गोष्टीचा खूप सखोल अभ्यास केला. वयाच्या 16व्या वर्षी हे युवराज राजे झाले होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जपानच्या या संपूर्ण पराभवाचं कारण जपानमध्ये नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाहीये. जपान अजूनही आपल्याच परंपरांना, आपल्याच कल्पनांना कवटाळून राहतो आहे. पिवळ्या रंगाचे लोक जगातले सर्वात श्रेष्ठ वंशाचे आहेत, सूर्याचे पुत्र आहेत आणि म्हणून त्यांचा पराभव कोणी करू शकणार नाही अशा चुकीच्या धारणा या देशात आहेत. त्या दूर केल्या पाहिजे. आणि म्हणून श्री मेजी या राजपुत्रांनी जपानमध्ये नवीन ज्ञान मिळविण्याकरता, नवीन ज्ञान येण्याकरता वेगवेगळे प्रयोग केले. अनेक प्रकारचे प्रयोग केले. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रयोग मला तुम्हाला सांगितला पाहिजे. जगातल्या सर्व मोठ्या विद्यापीठांमध्ये त्यांनी जपानी विद्यार्थ्यांना शिकायला पाठवलं आणि सांगितलं की तिथे जे काही असेल ते सर्व ज्ञान आपल्या देशात आपल्या भाषेत आणा, आपल्या लोकांना समजेल अशा प्रकारे सांगा आणि या देशात या नवीन ज्ञानाची निर्मिती करा. तुम्हाला खोटं वाटेल, अवघ्या 20 वर्षामध्ये जपानमध्ये मोठं स्थित्यंतर घडून आलं आणि केवळ 1904 म्हणजे 40 वर्षाच्या दरम्यान जपानने रशियाचा पराभव केला, चीनचा पराभव केला. जगातली एक मोठी प्रभावी सत्ता म्हणून जपान पुढे आलं. ज्ञानाच्या साह्याने, ज्ञानाच्या सामर्थ्याने एखादा समाज कसा आणि किती पुढे जाऊ शकतो याचं हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. मग हा जो बदल जपानमध्ये घडून आला तसा इतर देशांमध्ये का घडून येत नाही याच्याकरता आपल्याला दरिद्री समाजाची कल्पना समजून घेतली पाहिजे. समाजात दारिद्र्य कशामुळे असतं? आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की कोणत्याही समाजात दारिद्र्य हे मुख्यत्वे करून संपत्तीच्या अभावाने, साधनांच्या अभावाने असतं. पण हे खरं कारण नाही. सगळ्यात महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर कल्पक विचारसरणीचा अभाव. चेक करा, मोबाईलवर चेक करा. कल्पक विचारसरणीचा अभाव, विकासाला पूरक असणाऱ्या वृत्तींचा, स्वभावाचा, प्रवृत्तींचा अभाव, बदल न स्वीकारण्याची ताठर आणि कणखर मानसिकता, प्रत्येक बदलाला अकारण विरोध करायचा, प्रत्येक कायद्याला, प्रत्येक बदलाला, प्रत्येक सुधारणेला इच्छा, आपण केवळ आपली इच्छा नाही म्हणून विरोध करायचा, ते बदल चांगले आहेत किंवा वाईट याचा विचार न करणं आणि जे काही नवीन प्रयोग होत आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत उपहासाची वृत्ती ठेवायची, एका प्रकारची गुलामाची मनोवृत्ती ठेवायची. या सर्व कारणांमुळे देशांचा, समाजांचा पराभव होतो, ते मागासलेले राहतात. याचं तुम्हाला उत्तम उदाहरण मला द्यायचं आहे ते नायजेरिया या देशाचं. आफ्रिकेतला हा एक अत्यंत प्रभावी आणि मोठा देश आहे. दक्षिण आफ्रिकेपेक्षाही याच्यापाशी अधिक संपत्ती आणि साधनं आहेत. जगातल्या संपत्ती साधनांच्या निकषावर हा जगातला 28वा देश आहे. परंतु असे असून सुद्धा नायजेरिया हा काही प्रगत देश नाही. उलट तिथे दारिद्र्याचं मोठं साम्राज्य आहे, मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची विषमता आहे, सातत्याने संघर्ष आणि राजकीय अस्थिरता आहे. असं का झालं? तर नायजेरियाचा आपण प्रगतीचा आढावा घेऊया म्हणजे लक्षात येईल. जगातल्या 168 देशांमध्ये नायजेरियाचा क्रमांक 125वा आहे. तिथे त्या देशातील सर्व प्रभावी ज्या असणाऱ्या संस्था असायला पाहिजेत, मग संसद असेल, न्याय व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, हे अत्यंत कमकुवत आहे. तिथे चांगल्या प्रकारचं संरचना नाही, तिथे आर्थिक नियोजन बरोबर होऊ शकत नाही. तिथली बाजार व्यवस्था, श्रम मार्केट, श्रमिकांचं बाजार व्यवस्था, तंत्रज्ञानाची प्रगती या सर्वच निकषांवर हा देश अत्यंत मागासलेला आहे. साधन संपत्तीची विपुलता असून सुद्धा, मोठ्या प्रमाणात तेलासारखा साधनाचा एक साठा असून सुद्धा, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ उपलब्ध असून सुद्धा या प्रांताला या देशाला बदल घडवून आणता आला नाही, आपली आर्थिक उन्नती घडवून आणता आली नाही. याचं कारण काय? याचा अनेकांनी अभ्यास केला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की केवळ साधन बहुलता, संसाधनांची उपलब्धता यामुळे देशाचा विकास होत नाही. लोकांच्या मानसिकतेवर ही गोष्ट अधिकच महत्वाची आहे. या सर्व अविकसनशील देशांच्या बाबत नेहमी असं म्हटलं जातं की तिथे तंत्रज्ञानाचा अभाव आहे, साहित्याचा अभाव आहे, पैशाचा अभाव आहे. परंतु ही कारणं खरी नाही आहे.
इथे जर अभावच असेल तर तो नवीन ज्ञानाचा आहे, ज्ञानाला पोषक आणि ज्ञानाला संवर्धन करणाऱ्या वृत्तीचा आहे. ज्या ज्या कल्पना विकासाला पूरक असतील, विजयाला सहाय्यक असतील, अशा कल्पना या देशात सहजासहजी स्वीकारल्या जात नाही. उलट एक प्रकारची गुलाम मानसिकता असते. इतर प्रगत देशांनी जे काही केलं असेल त्याची आम्ही नक्कल करू, इतर प्रगत देशांनी जे काही कमवलं असेल, शोधलं असेल, ते आम्ही आमच्याकडे चोरून मारून आणू आणि त्याच्या आधारावर आमची होईल तशी प्रगती करू. तशी आम्हाला प्रगतीची आवश्यकता नाही. अशा प्रकारचा एक चुकीचा दृष्टिकोन या देशांमध्ये अनेक वेळा प्रभावीपणे रुजलेला दिसून येतो. ज्या ज्या देशांनी एक मोठी झेप घेतली आहे, विकासाच्या प्रक्रियेत फार वेगाने पुढे गेले, लक्षात घ्या, मी ज्या ज्या देशांची उदाहरणं देणार आहे ते सर्व देश भारताबरोबर किंवा भारताच्या 1-2 वर्ष अगोदर किंवा नंतर स्वतंत्र झालेले आहे. हे सर्व देश गुलाम होते. हे सर्व देश कोणत्या तरी परकीय राजसत्तेखाली होते. तरी देखील त्यांनी जे बदल घडवून आणले ते महत्वाचे आहे. एक याचं कारण असं आहे की त्यांनी बदलांना स्वीकारलं आहे. त्यांच्यामध्ये ज्ञानाची प्रचंड लालसा आहे. आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे. आपल्या देशाच्या परिवर्तनासाठी हे आवश्यक आहे. अशा प्रकारची वृत्ती या देशांमध्ये आहे. आज जगातले जे सर्वात प्रगत देश आहेत त्यांचं जर आपण क्रमवारी पाहिली तर तुम्हाला माझ्या विधानातील सत्यता लक्षात येईल. आज तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सर्वात प्रगत देश, शिक्षणाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून फिनलंडचा उल्लेख केला जातो. त्याच्या खालोखाल स्वीडन, साऊथ कोरिया, म्हणजे दक्षिण कोरिया, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, इंग्लंड, रशिया, स्वित्झर्लंड आणि इस्रायल यांचा क्रमांक लागतो. आश्चर्याची गोष्ट आहे की आपला देश एवढा विशाल आहे, एवढी प्रचंड साधन सामुग्री आहे, एवढी प्रचंड जनसंख्या आहे, तरी देखील पहिल्या 25 मध्ये येणं आपल्याला अद्यापही जमलेलं नाही. आता या विकासाची निकष कोणते असतात? सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निकष जर कोणता असेल तर त्या देशामध्ये, त्या समाजात संशोधन आणि विकासाला कशा प्रकारची चालना मिळाली, त्या देशात संशोधन आणि विकासावर किती खर्च होतो, नवीन प्रकारच्या संशोधनांना मान्यता देऊन त्यांचा व्यवहार्य उपयोग करण्याकरता पेटंट्स म्हणून त्यांचं रूपांतर कसं केलं जातं, त्या देशात कोणत्या कोणत्या प्रकारच्या संशोधनपर लेखांचे प्रकाशन होत आहे, त्या देशात उच्च शिक्षणाची अवस्था कशी आहे, श्रमिकांच्या कौशल्याचं सामर्थ्य किती आहे आणि कोणत्या प्रकारचे कौशल्य त्या श्रमिकांपाशी आहेत, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आपण जर पेटंट्सचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आज दक्षिण कोरिया हा जगातला पहिला देश आहे, पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्याच्या खालोखाल अमेरिका, जपान, स्वीडन, नेदरलँड्स, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे याप्रमाणे क्रमवारी आहे. हे या देशाला कसं शक्य झालं असेल याचं विवेचन मी नंतर करणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, ज्या ज्या देशात नवीन विकास, नवीन तंत्रज्ञान, नवीन शास्त्र, नवीन संशोधन यांना चालना मिळते ते देश सातत्याने पुढे जातात. दक्षिण कोरियाचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे ते याच्याकरता की दक्षिण कोरियाने प्रगती कशी साधली. एक देश कोरिया नावाचाच होता, त्याचे 2 तुकडे झाले, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. उत्तर कोरिया अजूनही गरिबीशी झुंजत आहे, अजूनही प्रगतीपथावर पुढे नाही, तर त्याचाच भाऊ असणारा दक्षिण कोरिया मात्र प्रगतीपथावर पुढे गेलेला आहे. याचं उत्तर एका अमेरिकन अभ्यासकाने दिलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ज्या क्षणाला 1952-53 दरम्यान दक्षिण कोरिया स्वतंत्र झाला त्यानंतर या देशातील शासकांनी सातत्याने आपल्या युवकांना परदेशात जाण्याकरता, विशेषतः पश्चिमेत युरोप किंवा अमेरिकेत जाण्याकरता सातत्याने प्रोत्साहन दिलं. नवीन ज्ञान घ्या, ते कोरियात आणा, ते कोरियाच्या तंत्रज्ञानाकरता, त्या विकासाकरता, आणि त्यांनी एक नवीनच तंत्र पद्धती शोधून काढली. त्याला इंग्रजीत रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणतात, की इतर देशात जे यंत्रसामुग्री तयार होत असेल ती कशी तयार झाली त्याचा पूर्ण पाठपुरावा करायचा आणि तशा प्रकारची यंत्रसामुग्री, तशा प्रकारची वाहनं, तशा प्रकारची साधनं, उपकरणं आपल्या देशात आपण निर्माण करायची. या प्रयोगाला त्यांना मोठं यशही आलं आणि दक्षिण कोरिया स्वाभाविकपणे जगातला एक प्रगत देश झाला. आज दक्षिण कोरिया स्वतंत्र तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करत आहे. आपल्यापैकी अनेकांना सॅमसंग हे नाव माहिती आहेच. आपल्यापैकी अनेक लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत असतील. अशा अनेक दक्षिण कोरियन कंपन्या आहेत की ज्या आपल्या देशात देखील आज प्रभावी आहेत. मग या दक्षिण कोरियाच्या यशाचं रहस्य कुठे आहे? तर त्यांनी तंत्रज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या प्रगतीला मोठा एक प्रोत्साहन दिलं, मोठा विकासाला चालना दिली आणि त्याच्याकरता आपल्या राष्ट्रीय धोरणांमध्ये, आर्थिक धोरणात मोठे बदल घडवून आणले. जिथे कुठे नवनिर्मिती होईल ती गोष्ट देशाकरता पोषक आहे.
देशाला आवश्यक आहे. जिथे नवीन तंत्रज्ञान प्राप्त होईल तिथून आपण मिळवलं पाहिजे आणि त्याला पूरक, त्याला सहाय्यक असं व्यावसायिक वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आपल्या देशाचं सामर्थ्य आपणच वाढवायला पाहिजे आणि त्याच्याकरता उद्योग, कृषी, तंत्रज्ञान या सर्वांचा आपण वापर केला पाहिजे. याकडे त्या शासकांनी अत्यंत उदारपणे, अत्यंत मोकळ्या मनाने पाहिलं. दक्षिण कोरियाचा सगळा जो भर आहे तो नेहमीच प्रागतिक धोरणांचा स्वीकार करणे, संशोधनाला चालना देणे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाची बाजारपेठ वाढविण्याकरता प्रयत्न करणे आणि शिक्षणावर सगळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च करणे, या 4 गोष्टींमध्ये आहे असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. युरोपात बदल कसा झाला? आपल्यापैकी अनेकांना हा एक शब्द ऐकून माहिती असेल, रेनिसान्स नावाचा. पुनरुज्जीवन किंवा पुनर्निर्मिती. तुमच्या माहिती करता सांगतो, मी या विषयावर एक स्वतंत्र व्याख्यान देणारच आहे, पण कृपा करून लक्षात घ्या की 15व्या शतकापर्यंत युरोपातील बहुसंख्य देश भारतापेक्षा विलक्षण मागे होते, फार मागासलेले होते. परंतु गेल्या 400 वर्षात त्यांनी फार मोठी आघाडी घेतली. हे कसं झालं असेल? तर लक्षात घ्या, तिथे बुद्धिमंतांचा, विचार करणाऱ्या समाजाचा उदय झाला. इथल्या शासकांनी, मग ते राजे असतील, पोप्स असतील, इतर कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था असेल, त्यांनी जगात काय नवीन होत आहे, जगात नवीन आणि चांगलं काय होत आहे या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या चांगल्या गोष्टींना आश्रय देण्याचा, त्यांना सहाय्य करण्याचं एक अत्यंत उदार धोरण स्वीकारलं. व्यापाराचा विकास झाला पाहिजे, त्यातून समृद्धी प्राप्त झाली पाहिजे, अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. जिथून कुठून नवीन संपत्ती मिळू शकेल ती मिळवायची, देशाची आरोग्य विषयक, शिक्षण विषयक व्यवस्था अधिक सुदृढ आणि समृद्ध केली पाहिजे, अशा प्रकारचं धोरण या देशांनी स्वीकारलं. याचं पुढे आपण विवेचन करूच. या रेनिसान्स मध्ये काय झालं असेल तर जगातल्या सर्वच शास्त्रांमध्ये युरोपनी मोठी प्रगती केली. मग त्यात भूगोल असेल, खगोलशास्त्र असेल, रसायन असेल, भौतिकशास्त्र असेल, गणित असेल, उत्पादन यंत्रणा असेल, शरीर विश्लेषण शास्त्र असेल, अभियांत्रिकी असेल, अशा सर्व क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले. 1450 ते 1630 या 150 वर्षांच्या, 200 वर्षांच्या कालावधीमध्ये युरोपाने जे परिवर्तन पाहिलं, युरोपाने जे परिवर्तन स्वीकारलं, तिथल्या समाजाने त्याला जो एक उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, इटाली, स्पेन, पोर्तुगाल या सर्वच राष्ट्रांची फार झपाट्याने प्रगती झाली आणि ते देश जगावर राज्य करू लागले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या शस्त्रांचा हात नक्कीच आहे, त्यांच्या व्यापाराचा, त्यांच्या कुटीलपणाचा, त्यांच्या धोरणांचाही हात आहे, हेही नाकारता येणार नाही. पण त्याही सोबत तिथे झालेल्या ज्ञान निर्मितीला आपण दुय्यम लेखता कामा नये. रेनिसान्सचं सगळ्यात महत्वाचं जर कारण कोणतं असेल की तिथे अनेक प्रकारचे विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी कामगिरी सुरू केली. फ्रान्सिस बेकन, गॅलिलिओ, डेकार्त, इसाक न्यूटन यासारखे हजारो शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक, कलाकार या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून एक नवीन युरोपचं पुनरुज्जीवन झालं, एक नवा युरोप उभारला गेला. एका यंत्राचा उल्लेख मला इथे केला पाहिजे. जोहान्स गटेनबर्ग नावाच्या जर्मन शास्त्रज्ञांनी प्रिंटिंग प्रेस, छपाई मुद्रण यंत्राचा शोध लावला. एका छोट्या या शोधामुळे जग किती बदललं असेल ते जरा समजून घ्या. ज्या क्षणाला पुस्तक छापल्या जाऊ लागलं, त्याबरोबर निरक्षरता दूर झाली, निरक्षरतेचा अंधार संपला, माणूस सजग झाला, साक्षर झाला, सुशिक्षित झाला, विचारी झाला. प्रत्येक माणसाला स्वतःचं बायबल स्वतः वाचता येऊ लागलं आणि मग धर्मगुरूंना सुद्धा प्रश्न विचारता येऊ लागले. कोणती गोष्ट बरोबर आहे आणि कोणती गोष्ट चूक आहे हे समजण्याचा विवेक समृद्ध करण्याकरता या छोट्या यंत्रांनी मोठा बदल घडवून आणला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. या सर्व जे बदल युरोपात होत होते ते अनेक प्रकारचे होते. मग त्याच्यामध्ये स्त्रियांचे अधिकार असतील, कायद्यांच्या बाबत झालेल्या सुधारणा असतील, कर्ज आणि त्याबद्दलचे नियम असतील, फाशीची शिक्षा असेल, श्रमिकांच्या अवस्था असतील, शिक्षण असेल, औद्योगिक प्रगती असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये एकाच वेळी अक्षरशः उदग्र पद्धतीने, स्थितीत समांतर पद्धतीने बदल होत गेले. आणि हे बदल त्या समाजाने जसा स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे शोषून घेतले. या बदलांना फारसा विरोध शासकांकडून, समाजाकडून झाला नाही. एका सकारात्मक दृष्टीने पाहणारा समाज तिथे होता
त्याच्यामुळे युरोपच्या प्रगतीला एक मोठा आधार मिळाला, एक मोठा पुढाकार घेण्याची संधी त्या प्रांताला, त्या खंडाला मिळाली. इंग्लंडचा विकास कसा झाला असेल ही गोष्ट आपल्याला या पुनरुज्जीवनाच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. एकेकाळचा एक मागासलेला कृषी प्रधान देश 15व्या शतकापर्यंत या देशाची अवस्था काही फारशी चांगली नव्हती, परंतु त्यानंतर तो सगळ्या जगावर राज्य करू लागला. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून जवळपास भारत आणि त्याच्या आसपासच्या सर्व देशांवर या देशाचं नियंत्रण होतं. हे कशामुळे शक्य झालं असेल? तर सगळ्यात पहिले उदारमतवादी विचाराला मोठी चालना आणि संधी देण्यात आली. नवीन संशोधनांना उत्तेजन देण्यात आलं. आपण पाहिलं असेल शेक्सपियर सारख्या एका नाटककाराने तिथे मोठी साहित्यिक क्रांती घडवून आणली. या शेक्सपियरच्याच एका नाटकामध्ये एक पात्र आहे फॉलस्टॉप नावाचं. ते अचानक झोपेतून उठतं आणि त्याला वाटतं अरे इंग्लंड बदलला आहे. हो, इंग्लंड खरंच बदललं होतं. धर्मात सुधारणा झाल्यात, शासन यंत्रणेत सुधारणा झाल्यात, एक सशक्त सैन्य तयार झालं, प्रागतिक दृष्टिकोनाचा व्यापार तयार झाला. या सर्वांमुळे इंग्लंडमध्ये मोठा बदल घडून आला. या बदलांना जर खऱ्या अर्थाने जबाबदार काही असेल तर शिक्षण आहे. सर्व युरोपात, मग त्याला केवळ इंग्लंडचाच उल्लेख करून चालणार नाही, तर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली या सर्व देशांमध्ये शिक्षणाला मोठी चालना मिळाली. 11व्या शतकात 10व्या शतकात स्थापन झालेली विद्यापीठं आजही या देशांमध्ये कार्यरत आहेत, प्रभावी आहेत आणि अत्यंत उत्तम दर्जाचं संशोधन, लेखन, शैक्षणिक कार्य करीत आहेत. 2 विद्यापीठांची उदाहरणं दिली तर योग्य होईल. हायडेलबर्ग हे जर्मनीतील विद्यापीठ आणि केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड हे इंग्लंडमधील विद्यापीठ. या विद्यापीठांच्या लौकिकात सातत्याने, प्रतिष्ठेत सातत्याने भर पडेल अशा प्रकारचं लेखन, संशोधन, विचार प्रवर्तक लेख, विविध प्रकारचे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रातलं नेतृत्व स्वीकारण्याची क्षमता या विद्यापीठांनी दाखवली. परिणामतः संपूर्ण युरोपामध्ये प्रागतिक विचाराला एक मोठं व्यासपीठ, एक सशक्त असा आधार या विद्यापीठांनी मिळवून दिला. त्या देशात विद्यापीठ सशक्त असतात, प्रभावी असतात. शासनाला चांगलं वाईट काय याच्यातला फरक समजून सांगण्याची क्षमता या विद्यापीठांमध्ये असते. इथे बदल चांगल्या प्रकारे घडून येतात. आज आपण जर समजा या विद्यापीठांची अवस्था पाहिली तर असं लक्षात येईल की जगातल्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठांमध्ये पहिली 181 म्हणजे 181 विद्यापीठं अमेरिकेत आहेत. चीनमध्ये 57 विद्यापीठं जगातल्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी आहेत. इंग्लंडमध्ये 55, जर्मनीत 50, इटलीत 38 आणि फ्रान्समध्ये 30. मी तुम्हाला याच्याबद्दल चीनचं उदाहरण देणार आहे. 1980 पर्यंत चीनमध्ये माओवादाचा मोठा प्रभाव होता. शिक्षणाची आणि विशेषतः उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही अशा प्रकारचा चुकीचा विचार या माओवादातून पुढे आलेला होता. अनेक विद्यापीठांना माओच्या सहकार्यांनी, अनुयायांनी, त्याच्या रेड गार्ड्सनी अक्षरशः नामशेष केलं होतं, पाडून टाकलं होतं, मोडून टाकलं होतं. अनेक शिक्षकांना, प्राध्यापकांना देशोधडीला लावलं होतं. ज्ञाननिर्मिती थांबलेली होती. इथे 1980 नंतर जे परिवर्तन झालं, अवघ्या 40 वर्षात चीननी शिक्षणाच्या क्षेत्रात किती मोठी उडी घेतली आहे की आज तेथील 55 विद्यापीठांना जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे. एखादा देश जर निर्धाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तो किती मोठी झेप घेऊ शकतो हे याचं चीन हे उत्तम उदाहरण आहे. शिक्षणामुळे, ज्ञानामुळे बदल कसा घडून येतो याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला विकिपीडियाचं उदाहरण देणार आहे. जिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकिपीडिया नावाचा उपक्रम 2001 साली सुरू केला. माझ्या माहितीत तरी आज असा एकही विद्यार्थी कदाचितच असेल किंवा एखादी सुज्ञ व्यक्ती असा असेल की जो विकिपीडियाचा वापर करत नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या विषयावर आपलं ज्ञान त्यांच्याशी आदान प्रदान करायचं असेल तो विकिपीडियाच्या माध्यमातून करू शकतो. हा एक मुक्त आणि निशुल्क असणारा असा ज्ञानसाठा आहे. ज्ञान सर्वांसाठी, सर्वत्र आणि सर्व वेळ या तत्वावर विश्वास ठेवणारी ही जी कल्पना आहे त्याच्यामुळे ज्ञानाचा केवळ निर्मितीच झाली नाही, ज्ञानाचा प्रसार किती वेगाने झाला. पूर्वी लोकांना एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका किंवा अमेरिकना नावाच्या 2च एन्सायक्लोपीडियाची उपलब्धता होती आणि हे एन्सायक्लोपीडिया देखील फारच क्वचितच काहीच ग्रंथालयांमध्ये असायचे. त्यामुळे एखाद्या विषयावर खूप सखोल माहिती हवी असेल तर त्याच्याकरता एन्सायक्लोपीडिया शोध असं म्हणणं संशोधकाकरता त्रासदायकच होत असं. परंतु विकिपीडियामुळे आज ही गोष्ट सहज उपलब्ध झालेली आहे. आणि एक लक्षात घ्या, एकाच विषयावर शेकडो लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे लेख असतात. कितीतरी विषय जे विकिपीडियात समाविष्ट झालेले आहेत
ते अनेक एन्सायक्लोपीडियात आजही समाविष्ट झालेले नाहीत. विकिपीडियाचं हे सामर्थ्य ज्ञानाचं सामर्थ्य आहे, ज्ञान संग्रहणाचं आणि ज्ञान प्रदानाचं सामर्थ्य आहे. विकासाला उपकारक असणारा दुसरा जर महत्वाचा कोणता घटक असेल तर तो तंत्रज्ञान आहे. ज्ञान निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा विलक्षण उपयोग होतो. एखाद्या देशामध्ये साधन संपन्नता आहे, साधन बहुलता आहे म्हणजे तो विकास करेल असं नाही. त्या साधनांचा उपयोग कसा केला जातो, विनियोग कसा केला जातो, त्या साधनांचा किती कार्यक्षमपणे वापर केला जातो यावर त्या देशाचं यश अवलंबून असतं. परंतु हा योग्य आणि युक्त उपयोग करण्याकरता, कार्यक्षम वापर करण्याकरता उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आवश्यक आहे. विकासाला चालना द्यायची असेल, मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करायची असेल, जीवनशैलीत बदल घडवून आणायचे असेल, या सर्वांकरताच तंत्रज्ञानाला सारखा दुसरा पर्याय नाही. आणि ज्या ज्या देशात नवीन तंत्रज्ञान निर्माण होतं, नवीन पद्धती, नवीन यंत्रसामुग्री, नवीन यंत्रे, नवीन तंत्रे निर्माण होतात, तो देश वेगाने पुढे जातो. ज्या देशात तंत्रज्ञानाची निर्मिती होत नाही ते देश परावलंबित असतात. त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. त्यांना स्वतःच्या प्रगतीचा मार्ग स्वतः शोधता येत नाही. साधनं असून, संपत्ती आणि सामुग्री असून सुद्धा त्यांना विकास करता येत नाही. याचं एक उदाहरण मी नंतर देणारच आहे. याचं उत्तम उदाहरण जपानचं आहे. विचार करा, दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या देशावर 2 अण्वस्त्रांचा प्रयोग झाला, जो पूर्णपणे खचून गेला होता, तेथील मनुष्यबळ संपर्क आलेलं होतं आणि जिथे कुठलाही एकही घर कदाचित शिल्लक राहिलं नसेल अशी अनेक शहरं होती. अशा देशांनी अवघ्या 15 ते 20 वर्षात किती मोठी प्रगती केली. 1960 नंतर जपानने ज्या गतीने प्रगती केली त्याचा परिणाम केवळ 20 वर्षांमध्ये जपान हा अग्रक्रमाचा देश झाला. आज रोबोटिक्स सारख्या शास्त्रामध्ये जर आपल्याला नवीन काय चालू आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला जपानकडेच बघावं लागतं. ऑटोमोबाईल्स असतील, हेवी इंडस्ट्रीज असतील, उच्च दर्जाचे आणि अवजड उद्योग असतील, या सर्व क्षेत्रात या देशांनी फार मोठी प्रगती केली. ही केवळ नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे केलेली आहे. आणि हे तंत्रज्ञान विकास करण्याकरता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जपानमध्ये मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, जपानी व्यवस्थापनाचे तंत्र म्हणून. जपानमध्ये एक यंत्रणा आहे JUSU नावाची. जपानमधील शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि उद्योगपती एकत्र येऊन आपल्याला नवीन काय हवं आहे याचा विचार विमर्श करतात आणि त्या अनुषंगाने संशोधनाला चालना देतात. तेथील विद्यापीठ त्या जपान देशातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य प्रकारचं तंत्रज्ञान आणि संशोधन करण्यावर अधिक भर देतात आणि म्हणून जपानला एक मोठं यश प्राप्त झालं आहे. युरोपामध्ये गेल्या 200 वर्षात, 300-250 वर्षात जे शोध लागले त्याची जरा एक छोटीशी यादी बघा. प्रिंटिंग प्रेस असेल, वुड ब्लॉक प्रिंटिंग असेल, पेंड्युलम असेल ज्याच्यामुळे घड्याळ जन्माला आली, चष्मा असेल, टेलिस्कोप असेल, मायक्रोस्कोप असेल, बॅरोमीटर, थर्मोमीटर, स्लाइड रूल, मेकॅनिकल क्लॉक, मोठ्या प्रकारच्या तोफा, कितीतरी प्रकारच्या पॅराशूट, या सर्व प्रकारच्या आणि विशेष म्हणजे रक्ताचं अभिसरण, या सर्व गोष्टी या देशांनी शोधून काढल्या. साध्या साध्या वाटणाऱ्या तंत्रांचा वापर करून, यंत्रांचा, विचारांचा वापर अत्यंत कल्पकपणे करून या देशांनी अनेक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं आणि त्याच्यामुळे हा खंड यातील काही देश जगावर राज्य करू शकते. तंत्रज्ञान आणि नवीन ज्ञान जगाला कसं बदलवतं याचं अजून एक उदाहरण म्हणजे इस्रायल नावाचा देश आहे. या देशाने गेल्या 50 वर्षामध्ये फारच मोठी आघाडी घेतलेली आहे. खरं पाहिलं असता या देशात नैसर्गिक संसाधनांचा एवढा अभाव आहे की जिथे केवळ 4 इंच पाऊस पडतो, कुठल्याही प्रकारची नदी नाही, शेतीसाठी अनुकूल वातावरण नाही, मोठ्या प्रमाणात वाळवंटी प्रदेश आहे, कोणत्याही प्रकारचे खनिज पदार्थ नाही. असं असून सुद्धा हा देश औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने, उच्चतर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कितीतरी पुढे गेला आहे. आपल्याला या देशांनी अनेक प्रकारच्या देणग्याच दिल्या असं म्हटलं पाहिजे. आपण ज्या ड्रीप इरिगेशनचा उल्लेख करतो ती देणगी इस्रायलचीच आहे. सोलर सेल, सोलर कुकर वगैरे यांचा आपण उल्लेख करतो, वापरतो, सौर ऊर्जा वापरतो, त्याचाही कल्पक विकास करण्याची श्रेय इस्रायललाच दिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स असतील, संगणकाच्या क्षेत्रात झालेले बदल असतील, बायोटेक्नॉलॉजी झालेले बदल असतील, या सर्वांच्या पाठीमागे इस्रायलचं योगदान लक्षणीय आहे. मग इस्रायलला हे कसं शक्य झालं असेल? खरं पाहिलं तर मुठभर लोकसंख्येचा आणि भौगोलिक प्रदेश असणारा हा देश आहे, पण आज त्याला जगातील सर्वाधिक प्रगत देशांच्या रांगेत खूप वरचा क्रमांक मिळालेला आहे. याचं कारण या देशांनी तंत्रज्ञानाची योग्य ती जोपासना, संगोपन आणि उपासना केलेली आहे.
ज्या ज्या प्रकारचं संशोधन करता येईल त्या प्रकारचं संशोधन करण्याकरता इस्रायलने आपल्या 4-5च विद्यापीठांना जे जे शक्य आहे ते मदत सहाय्य केलं. प्रत्येक इस्रायली ज्यू माणसाने काहीतरी नवीन केलं पाहिजे असा मंत्र त्यांचे पहिले प्रधानमंत्री डॉक्टर राईटमन यांनी जो दिला तो आजही लोक जोपासत आहेत. आपलं अस्तित्व विकासावर आहे याची जाणीव आणि असा देशाभिमान त्या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्याच्यामुळेच या देशाला ही मोठी झोप घेता आली असते. ज्या देशामध्ये चिकित्सा, कल्पकता आणि कुतूहल यांना उत्तेजन मिळत असतं त्या देशांचा विकास झपाट्याने होतो. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगायला पाहिजे की ज्या ज्या देशांमध्ये नवीन विचार मग तो चुकीचा वाटणारा जरी असेल तरी त्याचं स्वागत केलं जातं. कदाचित काही विचार काळाच्या फार पुढचे असतात, त्यांचा आज आपल्याला उपयोग होत नाही. काही संशोधनं आज आपल्याला निरुपयोगी वाटतात, पण त्यांचा उद्या उपयोग होऊ शकतो. काही तंत्रज्ञानाला आज काही बाजारात मागणी नसते, पण अशा सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांचा, कल्पनांचा, विचारांचा मोठ्या उदार मनाने स्वागत करण्याचं सामर्थ्य ज्या देशामध्ये, या समाजामध्ये आहे, त्या समाजाला प्रगती सहज शक्य असते. मी तुम्हाला याची 2 उदाहरणं देणार आहे. आपण कदाचित स्मिथसोनियन या नावाच्या संस्थेचं नाव ऐकलं असेल. या स्मिथसोनियन संस्थेने अमेरिकेत फार मोठं योगदान दिलंय संशोधनाच्या क्षेत्रात, विकासाच्या क्षेत्रात. कोणत्याही व्यक्तीने एखाद्या नवीन कल्पनेचा विचार केला असेल, नवीन तंत्राचा विचार केला असेल आणि जर त्याला असं वाटत असेल की या संशोधनाचा कोणता तरी विशिष्ट उपयोग कधीतरी होऊ शकेल, त्याला व्यवहार्यता आहे, याला उपयुक्तता आहे आणि हे शक्य आहे प्रयोगाने, तो स्मिथसोनियनकडे जाऊ शकतो. पॉप्युलर मेकॅनिक्स, पॉप्युलर सायन्स या नावाची मासिकं आपण कधी बघितली आहेत का? या प्रत्येक मासिकांमधून नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार त्यांना प्रचंड प्रमाणात उत्तेजन दिलं जातं. त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अगदी लहान मुलांपासून तर कोणत्याही वयोगटापर्यंत प्रत्येकाला काहीतरी नवीन शोधण्याची एक व्यासपीठ या मासिकांच्या माध्यमातून मिळतं. ज्या ज्या देशात अशा प्रकारच्या प्रतिभेला, कल्पकतेला, नवीन विचारांना प्रोत्साहन देणारी व्यासपीठ आहेत आणि एखादी गोष्ट चुकीची वाटली तरी देखील ती सहन करायची, तिचं स्वागत करायची, त्या दोषांमुळे त्या माणसाला खचवून न टाकण्याची मनोवृत्ती आहे, त्या देशांमध्ये विकास होतो. आणि याच्याकरता संशोधन आणि विकासावर मोठा खर्च केला पाहिजे. आपण आज जर जगाची परिस्थिती पाहिली तर जगातला आज बहुतेक पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून आपल्याला चीनचा उल्लेख करावा लागेल. या देशाचं शक्ती सामर्थ्य तिथल्या लोकसंख्येवर नाही आहे. 150 कोटी लोकसंख्या आहे म्हणून हा देश प्रबळ आणि प्रभावी झाला आहे, सशक्त आणखीन लोकांवर, इतर देशांवर राज्य करण्याची कामना करणारा झाला आहे असं मानण्याचं कारण नाही. या देशात संशोधन, विकास, कल्पकता याच्यावर फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अमेरिकेपेक्षाही जास्त खर्च आज चीन संशोधन आणि विकासावर करतो. ही एक आकडेवारी आहे, त्याच्यावरून लक्षात येईल की अमेरिकेला मागे टाकून चीन बराच पुढे गेलेला आहे. ज्या ज्या देशांनी अशा प्रकारची तंत्रज्ञानाची पूजा केलेली आहे, तंत्रज्ञानाची उपासना केली आहे, असे देश वेगाने पुढे जातात. आणखीन एक उदाहरण मला देता येईल पश्चिम जर्मनीचं. कधी कधी एकाच घरी 2 भाऊ जन्माला येतात. एका भावाकडे संपन्नता असते तर दुसऱ्याकडे प्रचंड अभाव असतो. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांची जर तुलना केली तर हे उदाहरण आपल्याला सहज लक्षात येईल. 1945 साली जर्मनीचं विभाजन झालं. पूर्व जर्मनीवर कम्युनिस्टांचं आणि समाजवाद्यांचं शासन होतं, तर पश्चिम जर्मनीने भांडवलवादाचा मार्ग स्वीकारला होता. तुम्हाला खोटं वाटेल, जर्मनची बर्लिन वॉल तोडून लोकांना पश्चिम जर्मनीत जाण्याची प्रेरणा मिळण्याचं कारण केवळ राष्ट्रप्रेम नाहीये, तर अधिक सुबत्तापूर्ण, चांगलं, अर्थपूर्ण जीवन जगायला मिळेल, मोकळं जीवन जगायला मिळेल अशा प्रकारचा विश्वास पूर्व जर्मनीच्या लोकांमध्ये होता. त्यांना नेहमी असं वाटत राहिलं की पूर्व जर्मनीत प्रगतीला संधी नाही, नाविन्याला संधी नाही. जर्मनीला हे यश त्याच्या कौशल्यपूर्ण श्रमिकांमुळे आणि अत्यंत उत्तम प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्राप्त झाला आहे. ज्या ज्या देशात कौशल्य विकासाला चालना दिली जाते, नवीन प्रकारचे कौशल्य विकसित करण्याकरता चांगले उपक्रम राबविले जातात, ज्याच्यातून त्या कौशल्याच्या माध्यमातून नवीन ज्ञानाची निर्मिती होऊ शकते, असे देश पुढे जातात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विकासाचा दर आणि विकासाची दिशा नेहमी सकारात्मक आणि पुढे जाणारी, अग्रक्रमाने पुढे जाणारी असली पाहिजे. जिथे जिथे तंत्रज्ञानाचा विकास खुंटतो, तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देणारं वातावरण राहत नाही, कुशल मनुष्यबळाची जिथे कमतरता असते, तिथे प्रगती होत नाही. फिनलँडचं उदाहरण, आज फिनलँड हा पहिल्या क्रमांकाचा देश कसा झाला असेल? कारण तेथे बहुसंख्य लोकांपाशी अनेकविध उच्च दर्जाची कौशल्य आहे. साक्षरतेचं प्रमाण 99% आहे. देशाचं धोरण प्रगतीला विकासकारक आहे आणि
तंत्रज्ञान, साधन आणि मनुष्यबळ यांचा जो अनुपात आहे हा अत्यंत उत्तम दर्जाचा आहे. ज्या देशामध्ये उत्साह आणि चैतन्य आहे, नवीन काहीतरी करण्याची, काही कल्पकतेने वागण्याची प्रवृत्ती आणि त्याला प्रोत्साहन देणारी शासनाची धोरणं आहे, अशा देशांमध्ये सामान्यपणे प्रगती अधिक वेगाने होते, नवीन ज्ञान स्वीकारलं जातं. कितीतरी कल्पना सुरुवातीला आपल्याला चुकीच्या वाटतात, कितीतरी विचार आपल्याला वेडगळपणासारखे वाटतात, कितीतरी प्रयोग निरर्थक वाटतात. पण त्या प्रयोगांना, त्या विचारांना, त्या कल्पनांना आपण कशा प्रकारे सामोरं जातो, त्यांना आपण स्वीकारतो का, त्याच्यातल्या कल्पनामधील दोष दूर करून त्यातला चांगला भाग घेण्याकरता समाज सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे येतो का? कधी कधी एखाद्या माणसाचा विचार वेडगळपणासारखा वाटतो, एखाद्या शास्त्रज्ञाची कल्पना आपल्याला मूर्खासारखी वाटू शकते, परंतु काही वर्षानंतर त्याच कल्पना आपल्याला योग्य असं लक्षात येतं. काही लोक काळाच्या पुढे जाऊन विचार करतात, ते लोक विजनरी असतात, त्यांना वेगळी दृष्टी असते, त्यांना त्यांच्यामध्ये वेगळी प्रतिभा आणि कल्पकता असते. अशा कल्पक लोकांचं स्वागत करणारा समाज, जो स्थानिक लोकांना नवीन ज्ञानाकरता प्रोत्साहन देतो, जो तंत्रज्ञानाची आणि नवीन विचारांची आयात करत नाही, असा देशच वेगाने पुढे जातो. चीनचं उदाहरण मला तुम्हाला पुन्हा एकदा द्यायचं आहे. 1978 पासून चीनच्या हनुमान उडीने होणाऱ्या विकासाला चालना मिळाली आहे. अवघ्या 30 वर्षांमध्ये चीननी अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. चीनचे एक राष्ट्रपती डेंग झियाओपिंग यांचा एक संदर्भ इथे देण्यासारखा आहे. 1980च्या दरम्यान रशियात जेव्हा ऑलिम्पिकचे खेळ झाले, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं, काय चीनची प्रगती असेल हो ऑलिम्पिकमध्ये? तेव्हा डेंग म्हणाले, आज नाही सांगत, पण 20 वर्षानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये चीन बहुधा पहिल्या क्रमांकाचाच देश असेल. आणि खरोखर तुम्ही 2004, 2008, 2012च्या 16च्या ऑलिम्पिकच्या खेळांची आकडेवारी तर बघा, चीन खरोखर पहिल्या क्रमांकावर आला. सातत्य, प्रयत्न, नवीन कौशल्य आणि हुरूपाने पुढे जाण्याची वृत्ती यांना चालना जिथे दिली जाते, त्या देशाचं भवितव्य मोठं असतं. संशोधनपर लेख किती छापले जातात, त्याच्यावर त्या देशाच्या प्रगतीचा, ज्ञाननिर्मितीचा दर ठरविला जातो. यातही चीननी अमेरिकेला मागे टाकलेला आहे. चीनमध्ये 4,26,165 संशोधनपर लेख 2016 साली छापल्या गेले, तर अमेरिकेत 4,08,000. अमेरिकन समाजाची देखील प्रगती कशी झाली? 19व्या शतकामध्ये अमेरिकेत एक मोठं आर्थिक परिवर्तन घडून आलं. हे परिवर्तन मुख्यत्वे करून तेथे स्थापन झालेल्या नवीन विद्यापीठांमुळे, त्या विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनामुळे आणि त्या विद्यापीठांच्या आणि शासनामध्ये असणाऱ्या समन्वयामुळे आणि उद्योगाला दिलेल्या चालनामुळे. एका नवीन उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेची रचना निर्माण करायची असेल, तर आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहता येणार नाही, हे अमेरिकन धोरणीयांनी योग्य प्रकारे ओळखलं. चांगलं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता चांगले शास्त्रज्ञ, चांगले कुशल कामगार आणि विचारवंत हवेत, आणि म्हणून विद्यापीठं सशक्त झाली पाहिजेत, हे त्यांनी केवळ आपल्या धोरणात लिहिलं नाही, त्याची अंमलबजावणी केली. देशातील कर्मचाऱ्यांना, कामगारांना अधिक कुशल, कार्यक्षम आणि तत्पर कसं करता येईल याच्याकरता योग्य धोरणांची आखणी केली. ज्ञान कसं निर्माण होतं याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आहे. आपल्यापैकी काही लोकांपाशी किंडल नावाचं एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, त्याच्यावर आपण पुस्तकं संग्रहित करू शकतो, वाचू शकतो, आणि वेळ पडल्यास 6-7 हजार पुस्तकं एका छोट्याशा किंडल मध्ये टाकून आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. एक चालती बोलती ग्रंथालयच म्हणा ना. एक लक्षात घ्या, पण हे किंडलचं यश कशामुळे आलं, तर त्याच्या पाठीमागे एक प्रकल्प आहे, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट गटेनबर्ग. जगातील ज्या ज्या पुस्तकांवर कॉपीराईटचे अधिकार राहिलेले नाहीत, अशी सर्व पुस्तकं डिजिटलाइज करून त्यांची एकत्र रचना करून प्रोजेक्ट गटेनबर्ग मध्ये संग्रहित करण्यात आली, आणि हा संग्रह करणं अद्यापही चालूच आहे. त्याच्यामुळे लोकांना ती सगळी पुस्तकं जी वाचायची, मग तुम्हाला शेक्सपियरचं नाटक वाचायचं असेल, किंवा शेर्लॉक होम्सचं एखादं पुस्तक वाचायचं असेल, किंवा जॉर्ज बेनॉट शॉचं एखादं नाटक वाचायचं असेल, लिंकनचे काही पेपर्स वाचायचे असतील, या सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे प्रोजेक्ट गटेनबर्गवर पाहायला मिळतात. 1971 साली अमेरिकन लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकापासून गटेनबर्गची सुरुवात झाली, आणि आज जगातला सर्वात उत्तम विनामूल्य पुस्तकांचं, ज्ञानाचं आदान प्रदान करणारा प्रकल्प म्हणून आपण प्रोजेक्ट गटेनबर्ग कडे पाहतो, मोठ्या आशेने पाहतो. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य प्राध्यापकाला देखील आपल्याकडे एखादं किंडल असावं आणि त्यात 6-7 हजार उत्तम पुस्तक असावी असं जे वाटू शकतं, ते केवळ प्रोजेक्ट गटेनबर्गमुळे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोकांच्या कामना आणि लोकांच्या अपेक्षा, या समाज शासनाकडून, व्यक्ती समाजाकडून अपेक्षा ठेवतो,
सकारात्मक अपेक्षा ठेवतो. ज्या समाजात अशा अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींना, समूहांना प्रोत्साहन दिलं जातं. योग्य प्रकारचं आणि अत्यंत कणखर नेतृत्व प्राप्त होऊ शकतं आणि सगळ्या समाजातील सर्व लोकांची उद्दिष्ट, ध्येय एकरूप होतात, की आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन पुढे जायचं आहे. सगळ्यांचा विकास करायचा आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व लोक कार्यतत्पर राहणार आहोत. अशा प्रकारची सकारात्मक भावना ज्या समाजात असते, त्या समाजात शिक्षणाचा, ज्ञानाचा विकास होतो. रशियामध्ये झालेल्या क्रांतीचं खरं कारण जर काही असेल, तर अत्यंत विपन्नावस्थेत आलेला शेतकरी समाज, समाजातील दुरावस्था, ज्ञानाची निर्मिती न होणं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली अशांतता आणि असंतोष हीच कारणं सांगता येतील. विज्ञानाचा विकास जर व्हायचा असेल, तर ज्ञानाची निर्मिती हवीच. माणसाच्या श्रमांना कमी करण्यासाठी, माणसाच्या श्रमांना योग्य ती दिशा देऊन अधिकाधिक कार्यक्षमता वाढविण्याकरता, एखाद्या ठिकाणी दुर्भिक्षाचा प्रश्न सोडविण्याकरता, यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याकरता, अनेक प्रकारच्या प्रश्नांची जलद उत्तरं शोधण्याकरता आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपल्याला विज्ञानाचीच प्रगती करायला पाहिजे. विज्ञानातून प्रश्नांची उत्तरं मिळतात. एखाद्या वेळेला एखाद्या वैज्ञानिक प्रयोगामुळे किंवा उपक्रमामुळे कधी कधी काही दोषही दिसून जातात. म्हणून सर्व विज्ञान टाकाऊ आणि निरुपयोगी आहे असं मानणं किंवा विज्ञान नको असा आत्मघातकी विचार करणं योग्य नाही. ज्या देशात सर्वाधिक शास्त्रज्ञ आहेत तो देश प्रगतीच्या पथावर पुढे गेला आहे असं आपण मानतो. युरोपातल्या सर्न नावाच्या संशोधन प्रयोगशाळेमध्ये आज जवळपास 13,000 संशोधक 70 देशांमधून आलेले संशोधक कार्य करीत आहेत. जगातल्या जिथे कुठे सर्वोत्तम प्रयोगशाळा आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची, नवीन संशोधनांची, तंत्रज्ञानाची विकसित विकास करण्याची परंपरा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हे देश पुढे जात आहे. आपण इंटरनेट वापरता ते सर्नमुळे शक्य झालेलं आहे. जिथे जिथे चांगल्या प्रयोगशाळा आहेत आणि अशा प्रयोगशाळांच्या माध्यमातून नवीन प्रयोगांना चालना मिळत आहे. असे देश किती पुढे गेले आहेत याचा विचार आपण करू शकतो. अमेरिकेतल्या लॉस अल्मास नावाच्या प्रयोगशाळेचा इथे उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. अण्वस्त्रांचाच नव्हे तर अणु ऊर्जेच्या क्षेत्रातला मोठा प्रयोग आणि अनेक बदल या प्रयोगशाळेमुळे घडून आलेले आहेत. लॉरेन्स बर्कली ही प्रयोगशाळा अमेरिकेतच आहे. बेल लॅबोरेटरीजनी तर कितीतरी, बेल लॅबोरेटरीज दरवर्षी किमान 25 नवीन पेटंट्स करीत असतं. परंतु आता एक नवीनच प्रयोगशाळा कुठे तर चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस, या सर्व प्रयोगशाळा ज्या पद्धतीने कार्य करीत आहेत, ज्या प्रकारे ज्ञानाचा विकास आणि विस्तार करीत आहेत, त्यामुळेच त्या देशांना प्रगती शक्य झाली आहे. या प्रयोगशाळांमुळे, विज्ञानामुळे, तंत्रज्ञानामुळे, एकंदरीत परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे मानवी विकासाचा निर्देशांक उंचावतो. आपण जर या निर्देशांकाच्या निकषावर प्रगत देशांचा विचार केला तर त्यामध्ये नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स यांचा समावेश होतो. परंतु पहिल्या 40 मध्ये तरी अद्याप भारताचा समावेश झाला नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. जर आपल्याला आपल्या देशाची प्रगती करायची असेल, त्याला पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला तंत्रज्ञान, शिक्षण आणि विज्ञान यांचीच कास धरावी लागेल. हाच एक बहुतेक संदेश यातून मिळतो. तर विज्ञानाला आणि ज्ञानाला पूरक जर दुसरी कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ती ग्रंथालय आहेत. जगातल्या सर्वोत्तम ग्रंथालयांपैकी बहुतेक चांगली ग्रंथालय पाश्चिमात्य देशांमध्येच आहेत. आपण जर लायब्ररी ऑफ काँग्रेस या अमेरिकन लायब्ररीचा उल्लेख केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. जवळपास 3.5 मैल एवढी लांबी होईल एवढी पुस्तकं या ग्रंथालयात आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात अनेक प्राचीन आणि अनेक लेखकांनी गेल्या 300-400-500 वर्षांपासून लिहिलेल्या ग्रंथांचं अत्यंत उत्तम संकलन आहे. अशा प्रकारची ग्रंथालय जिथे असतील तिथे साधनांची निर्मिती होते, विचारांची निर्मिती होते. व्हॅटिकनची लायब्ररी असेल किंवा केम्ब्रिजची लायब्ररी असेल, या सर्व ग्रंथालयांनी विचार संपन्न केले आहेत. ज्या देशात चांगली विद्यापीठं, चांगली ग्रंथालय आणि चांगल्या प्रयोगशाळा असतात त्या देशांमध्ये संशोधनाचा दर्जा अत्यंत उंचावतो. एक साधा निकष आहे तो म्हणजे नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या व्यक्ती. लक्षात घ्या, हार्वर्ड विद्यापीठामध्ये 161 लोकांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळाले. केम्ब्रिजमध्ये 121, कॅलिफोर्नियात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाला 110, शिकागोला 100. म्हणजे केवळ अमेरिकेतच जवळपास 500 लोकांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. भारतामध्ये सर्व मिळून ही संख्या अद्यापही 2 आकड्यांमध्ये जात नाहीये. आपल्याला जर असं वाटत असेल की भारत एक महासत्ता व्हावी, विश्वगुरू व्हावा, तर आपल्याला ह्या संख्येत वाढ करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या देशात किती नोबेल पुरस्कार विजेते याचा विचार जर आपण केला तर अमेरिकेत 380 आज जिवंत नोबेल पुरस्कार आहेत. इंग्लंडमध्ये 132, जर्मनीत 102 आणि याप्रमाणे
परंतु या पहिल्या 10 मध्ये देखील भारताचा अद्याप समावेश होत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विकासाला, शिक्षणाला, विचारांना मारक जर कोणतं कारण असेल तर ते म्हणजे अत्यंत निकष दर्जाचं शासन किंवा कुशासन. ज्या देशाचं शासन व्यवस्था, शासन यंत्रणा कमकुवत असते, योग्य प्रकारे कार्यक्षमपणे कार्य करत नाही, असे देश कधीच प्रगती करू शकत नाही. जिथे नोकरशाहीचा प्रभाव असेल, लोकांबद्दल आत्मीयता नसेल, जिथले शासनकर्त्यांना लोकांच्या समस्याच समजत नसतील, जिथे लोकांचा शासन यंत्रणेत आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभाग नसेल, तिथल्या व्यवस्था जीर्ण आणि कालबाह्य झाल्या असतील, तिथे केवळ परंपरावादी विचारसरणीच असेल आणि भ्रष्टाचाराचं साम्राज्य असेल, अशा देशांची प्रगती कशी बरं होऊ शकेल? तुम्हाला याचं एक उदाहरण मला व्हेनेझुएलाचं द्यायचं आहे. खरं पाहिलं असता साधन संपत्तीच्या निकषावर व्हेनेझुएला अत्यंत पुढे आहे. जगाला जवळपास 20% तेल पुरवणारा हा देश आहे. याची अर्थव्यवस्था अत्यंत सशक्त आणि प्रबळ असायला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही. उलट हा देश आता फेल्ड स्टेट, विनाशाकडे जाणारं राज्य म्हणून या देशाचा उल्लेख केला जातो. काय कारण असेल? गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार, शासनाचा वाढता नियंत्रण आणि लोकांबद्दल अत्यंत अनुदार वृत्ती. विशेषतः ज्या प्रकारच्या धोरणांचा, ज्या समाजवादी धोरणांचा इथल्या शासकांनी पुरस्कार केला, ज्या प्रकारची हुकुमशाही इथे राज्य करत आहे, यामुळे या देशाचं जवळपास अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. असे अनेक देश आहेत की ज्यांची नावं घेता येतील. या उलट काही देशांमध्ये मात्र किती मोठा बदल घडून आला. काही वर्षांपूर्वी ली कुआन यू या नावाच्या थोर माणसाचं चरित्र लिहिण्याची मला संधी प्राप्त झाली. पूर्वेकडील मोनॅको या नावाने ओळखला जाणारा हा छोटासा देश आहे सिंगापूर. आज आर्थिक प्रगती आणि संपन्नतेच्या निकषांवर जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये आहे. 1959 साली ली कुआन यू हे सिंगापूरचे प्रधानमंत्री झालेत आणि त्याच्यानंतर ते जवळपास 30 वर्ष सिंगापूरचे प्रधानमंत्री म्हणून राहिले. त्यांनी स्वतः जेव्हा म्हटलं आता मला व्हायचं नाही, तेव्हाच त्या निवृत्त झाले. कसा बदल घडवून आणला असेल या व्यक्तीने, याची कथा फार रंजक आहे. लीचे वडील एक उद्योगपती होते. त्यावेळेला मलाया आणि सिंगापूर हे एकच राष्ट्र होते. ली चांगल्या प्रकारचे उत्तम शिक्षण घेऊन युरोपातून जेव्हा वापस आले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं, मग आता एखाद्या युरोपियन बँकेमध्ये चांगली नोकरी घे आणि तिकडेच राहा. ली त्यांना म्हणाले, नाही नाही, मला इथे राजकारणात यायचं आहे. त्यांचे वडील स्वतः खासदार होते. ते म्हणाले, अरे मूर्ख आहेस का? या देशाला काही भवितव्य नाही, या देशात काही साधनं नाहीत. आणि ही गोष्ट खरी आहे. हे असं बेट आहे की जिथे कुठलेही नैसर्गिक साधन संपत्ती नाही. पाणी देखील मलेशियातून येतं. पण ली म्हणाले, नाही, मी या देशाचा विकास करू शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला एक संधी हवी. 60 साली ते संसदेचे सदस्य झाले आणि त्यांच्या धोरणांमुळे, त्यांच्या चातुर्यामुळे ते लवकरच प्रधानमंत्री झाले. आज सिंगापूर किती बदललेला आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. दुसरा आणखीन एक आशियाई देश आहे, मलेशिया नावाचा. त्याची 3 चित्र इथे मी दाखवली आहेत. 50 सालचा मलेशिया, 60 सालचा मलेशिया आणि 2015 मधला मलेशिया. किती मोठं परिवर्तन घडून आलेलं आहे. हे परिवर्तन कसं घडून आलं हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. मलेशियाची जी एकंदरीतच अर्थव्यवस्था आहे आणि समाज व्यवस्था आहे, ती प्रचंड प्रमाणात बदललेली आहे. एकेकाळी श्रमप्रधान असणारी अर्थव्यवस्था आज ज्ञानप्रधान झालेली आहे, संशोधन प्रधान झाली आहे, नाविन्य प्रधान झाली आहे. तेथील नेतृत्व, महातीर मोहम्मद नावाचे त्यांचे प्रधानमंत्री आणि तेथील एकंदरीतच जनतेचा एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन, परंपरा नाकारण्याचं, प्रगतीला स्वीकारण्याचं आणि त्याच्याकरता दोन्ही हात पुढे करून पुढे जाण्याचं धोरण या देशाने स्वीकारलं आणि एक मोठा बदल या देशात घडून आला. आज मलेशियाचं दरडोई उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि याला तेथील धोरणं कारणीभूत आहे. मग आपण याच्यातून काय धडा घेतला पाहिजे? एक साधा मार्ग, एक साधा प्रश्न, साधा उत्तर आहे याचं, की आपण ऋग्वेदामध्ये सांगितलेल्या एका मंत्राचा केवळ जाप करून चालणार नाही, तर तो आचरणात आणला पाहिजे. तो मंत्र म्हणतो, अनो भद्रा सुक्तम, अनो भद्रा रघो यंतु विश्वदा. सगळ्या जगातून चांगले विचार आमच्यापर्यंत येऊ द्या, सगळ्या जगातलं ज्ञान आम्हाला मिळवू द्या. जो समाज, जो व्यक्ती, जो देश अशा प्रकारची कामना करतो, प्रार्थना करतो आणि पुढे जाण्याची इच्छा ठेवतो, तोच पुढे जातो. समाजातील सर्व घटकांमध्ये जेव्हा एकसारखा विचार असतो, एकसारखी कृती करण्याची इच्छा असते, प्रागतिक दृष्टिकोन असतो, त्याच समाजाला मोठं यश प्राप्त होतं. आणि म्हणून ऋग्वेदातलाच एक श्लोक आहे, समानी वा आकुतीही समानही हृदयानी वहा, समान असतो वो मनो यथा व सुसहासती. ही गोष्ट अगदी खरी आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून शेवटी एक कविता आहे,
राल्फ वुडरो इमर्सन नावाच्या महान कवीने लिहिलेली एखादा देश कसा मोठा होतो, कशामुळे मोठा होतो, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. व्हॉट मेक्स ए नेशन्स पिलर हाय अँड इट्स फाउंडेशन स्ट्रॉंग, व्हॉट मेक्स इट माइटी टू डिफाय, इट इज नॉट गोल्ड, इट्स किंगडम्स ग्रँड, go down in battle shock, its shafts are laid sinking sand. Brave men who work while others sleep, who dare while others fly, they build a nation's pillar deep and lift them to the sky. अशी चांगली हुशार सद्विचारांनी प्रेरित झालेली ज्ञानाची कामं न करणारी माणसं ज्या देशात असतील, असा समाज जिथे असेल तिथेच त्या देशाचा विकास होऊ शकतो. त्या समाजाला पुढे जाता येतं. आपल्याला खरोखर जर जगद्गुरू व्हायचं आहे, एक सुपर पॉवर बनायचं आहे, तर आपण ज्ञानाचीच कामना केली पाहिजे. ज्ञान निर्मिती करणारा समाज निर्माण केला पाहिजे असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. सर एकच प्रश्न आहे की जेव्हा भारताला माहिती आहे की आपण ज्ञानाशिवाय किंवा टेक्नॉलॉजी पुढे जाऊ शकत नाही, फक्त आपण स्वप्न बघतो, तर स्वप्न ही खरी ठरतील का हो सर? काही भारत ही महासत्ता बनेल का सर? हे तर उत्तर मी देऊ शकत नाही बा, भारत महासत्ता बनू शकेल का, पण निश्चितपणे जर आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आणि नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे कधी अशक्य आहे असं मला वाटत नाही. थँक्यू सर. प्लीज. धन्यवाद. प्लीज. हॅलो सर. माझं बोलणं ऐकू येतं सर? सर लेफ्ट झालंय वाटतं. ठाकूर सर लेफ्ट झाले वाटतं. बरं ठीक आहे. Hello, sir. कप्तान सर लेफ्ट झाले वाटतं. हॅलो सूरज सर. Sir. Good evening, sir. It was very nice, nicely presented, sir. Very good. I have been always listening to you, even when I was there in Pune for refresher course. So I got one question, sir. Like India, there is a lot of brain drain is there in India. The human resources, human brain is going to America and all those places. Then how can we restrain these all brain drain, that is the people moving from India to other countries? How we can develop? How can we can develop? Sir. Hello, sir.